एक गाव शिमलामध्ये एक मुलगा राहत होता, सुरी. सुरीच्या वडिलांचं चायचं दुकान होतं. तो सकाळी त्यांची मदत करायचा आणि नंतर शाळेत जायचा. शाळेमध्ये सुरीसोबत कोणीच चांगलं बोलत नसायचं, कारण तो चाय बनवणाऱ्याचा मुलगा होता. तो सगळ्यांशी बोलायचा प्रयत्न करत असायचा. मित्रांच्या ग्रुपमध्ये मिक्स व्हायचा प्रयत्न करायचा, पण कोणीच त्याच्याशी बोलत नसायचं. आणि जर तो कोणाशी बोलायचा प्रयत्न पण केला तर सगळे त्याचा मजाक उडवायचे. हे, माझ्यासोबत कोणी व्हिडिओ गेम खेळणार? हां, मी खेळणार. अरे, चहा बनवण्यासाठी नाही बोलत आहे, गेम खेळण्यासाठी बोलतोय. तू राहू दे. सुरीला खूपच वाईट वाटतं. तो घरी जाऊन फुगून रुसून बसतो. सुरीचे बाबा हे बघतात आणि त्याच्यासाठी जेवण घेऊन येतात. अरे अरे, काय झालं सुरी? तू खूप उदास वाटतोय आज. घे, जेवण करून घे, तुला चांगलं वाटेल. घे. बाबा, तुम्ही दुसरं काम का नाही करत? तुम्हाला एवढ्या सगळ्या कामांमध्ये हेच काम मिळालं होतं. चहा बनवण्यात काय वाईट आहे? दिवसभरात लोक याच गोष्टीबद्दल चर्चा करतात. नाही, माझे मित्र तर माझी टिंगल उडवतात. ते मला त्यांच्यासोबत खेळामध्ये पण नाही घेत. सांग, कुठला खेळ खेळायचा आहे? आता खेळूया. तुमच्यासोबत नाही, त्यांच्यासोबत खेळायचंय. हे सांगून तो तिथून निघून जातो, न जेवता. सुरीच्या वडिलांना हे बघून खूप वाईट वाटतं की त्यांच्यामुळे त्याचे मित्र त्याच्यापासून दूर जात आहेत. दुसऱ्या दिवशीपासून त्याचे बाबा चाय बनवण्यासोबतच दुसरं काम शोधायला लागतात. त्याचवेळी सुरीच्या शाळेमध्ये मुलांना बाहेर घेऊन जाण्याचा ट्रिपचा प्रोग्राम ठरवतात. काही दिवसानंतर तुम्हा सगळ्यांना एका जंगल ट्रिपवर घेऊन जाणार आहोत. सगळे जण त्याच तयारीमध्ये या. सगळे मुलं खूप आनंदी होतात. सुरी घरी येऊन ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगतो. बाबा, मला स्कूलच्या वतीने जंगलाच्या ट्रिपला घेऊन जात आहेत. मला गरजेचं सामान पॅक करून द्या. अरे वा, हे तर खूप चांगली गोष्ट आहे. तुझ्या सामानामध्ये एक छोटं भांड नक्की घेऊन जाशील. तिथे जर काही बनवायचं झालं तर तुझ्या कामी येईल. ठीक आहे? ठीक आहे बाबा, नक्की. आणि हो, तुला एक आणखी गोष्ट सांगायची होती. मी एक नवीन नोकरी शोधत आहोत. तुला आता तुझ्या मित्रांसमोर शर्मिंदा नाही व्हावं लागेल आणि ते तुझ्यासोबत मैत्री पण करेल. खरंच बाबा? हो. सूर्य आनंदाने बाबांना मिठी मारतो. काही दिवसांनंतर त्या जंगलाच्या ट्रिपला जायचा दिवस उजाडतो. सगळेजण जंगलात पोहोचल्यानंतर ट्रेकिंगला सुरुवात करतात. हे सगळ्यांना 4 ग्रुपमध्ये वाटणार आहोत, ज्यामध्ये एक लीडर पण असणार. आणि ते सगळेजण सोबत राहणार आणि सोबतच काम करणार. सगळेजण आपल्या लीडरची गोष्ट ऐकाल, समजलं? सगळे आपल्या बॅगा घेऊन ट्रेकिंगला सुरुवात करतात. अरे, कोणाला लीडर बनवलं यार? याला चाय शिवाय काहीच बनवता नाही येत. सगळे जोर जोरात हसायला लागतात. सुरीला खूप वाईट वाटतं. काही वेळ चालल्यानंतर अयान थकतो. चला, इथे थांबूया. थोडा काही खाऊन पण घेऊया. बाकी सगळे हो म्हणतात आणि थांबतात. नाही, आपण नाही थांबू शकत. आणि आपण थांबलो तर खूप लेट होईल आणि थोड्या वेळाने अंधार पण होणार आहे. घ्या, लीडर बनवला तर आमच्यावर हुकूम चालवत आहेस. नाही, आम्ही नाही येणार. तुला जायचं असेल तर जा. आम्ही थोडा नाश्ता करूनच ट्रेकिंग सुरू करणार आहोत. जा. सुरीने नाही म्हटल्यानंतर सुद्धा ते तिथेच थांबतात. लीडर असल्यामुळे सुरी सुद्धा त्यांना सोडत नाही. तो तिथेच थांबतो त्यांच्या सोबत. थोड्या वेळाने शिक्षक आणि बाकीचे विद्यार्थी पुढे निघून जातात आणि ते तिथेच राहतात. थोड्या वेळाने आराम आणि नाश्ता करून झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करतात. परंतु लवकरच सूर्यास्त होतो आणि काळोख होतो. अरे, आता तर अंधार झालाय. मला तर रस्ता पण समजत नाहीये. बाकीची मुलं सुद्धा घाबरायला लागतात. थोड्या वेळाने अशी परिस्थिती निर्माण होते की आता रस्ता कुठे आहे तेच त्यांना कळत नाही आणि त्यांना तिथेच थांबावं लागतं. आता तर मला पण रस्ता नाही माहीत, पण मला असं वाटतं की आपल्याला कोणाला तरी आवाज द्यावा लागेल. लगेच 4 शिक्षक आणि विद्यार्थी आपल्या साथीदारांना आवाज देतात, परंतु काहीच होत नाही. टीचर, टीचर, अरे कोणी आम्हाला ऐकत आहात? आम्ही हरवलोय. कोणी आहे? सगळे ओरडतात, पण कोणतंच उत्तर येत नाही. असं वाटतंय आपण खूप मागे राहिलोय.
आपल्याला पुढचा रस्ता नाही माहिती आहे. आपल्याला इथेच थांबावं लागेल आणि असं वाटतंय की पुढे गेलो तर आपण रस्ता भटकू शकतो. नाही, आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. होऊ शकते की आपण योग्य जागेवर पोहोचू. आपल्याला इथेच थांबावं लागेल. सगळ्यांना हेच ठीक वाटतं आणि ते तिथेच थांबतात. आणि थोड्या वेळाने अंधार होतो. खूप जोराने थंड हवा वाहू लागते आणि त्यांच्याजवळ राहिलेलं खाणं सुद्धा संपायला लागतं. आता तर आपलं जेवण पण संपून जाणार आणि थोड्या वेळात पाणी पण. मी आता पण म्हणतोय आपल्याला जायला हवं. अरे पण जाणार कुठे? आपल्याला तर रस्ता पण नाही माहितीये. मला तर इथे पण भीती वाटते. एखादं जनावर आलं तर काय करायचं? मला तर थंडी पण लागतीये. हा, मला पण. मी आग पेटवतो हा. आणि सगळे मिळून आग पेटवतात. थोडा वेळ झाल्यानंतर आग कमी व्हायला लागते. आता काय करायचं? एवढी थंडी आहे, आग पण विझत चालली आहे. जनावरांपासून नाही तर थंडीने तर नक्कीच मरून जाणार आपण. सूरी काहीतरी विचार करतो आणि म्हणतो, माझ्याकडे एक कल्पना आहे. माझ्याकडे एक भांड आणि चहाची पावडर ठेवली बॅगमध्ये. ती आग विझल्यानंतर सुद्धा गरम राहील, तर आपल्याला सुद्धा गरम ठेवेल. सूरी लगेच ते भांड काढतो आणि सगळेजण त्याला आपलं पाणी देतात. परंतु तरी सुद्धा पाणी कमी पडतं. तिथेच थोडासा बर्फ पडलेला असतो. तो त्याला उचलतो. जशी काळी चाय तयार होते तशी आग बुझते. सगळ्यांना खूप चांगलं वाटतं. ती प्यायल्यानंतर सगळे तिचं कौतुक सुद्धा करतात. परंतु अयान गुपचूप फक्त चहा पितो. थोड्या वेळाने त्यांना पानांचा आवाज यायला लागतो. सगळेजण घाबरतात आणि मागे झाडाच्या दिशेने बघतात. तेव्हा त्यांचे शिक्षक येताना दिसतात. सगळ्यांच्या जीवात जीव येतो. कॅम्पमध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा शिक्षक त्यांचं कौतुक करतात तेव्हा अयान बोलतो की तो सुरक्षित त्यांचा लीडर सूरीमुळे आहे. अयानचं हे बोलणं ऐकून सूरीला खूप आनंद होतो. सूरीच्या समजूतदारपणाची गोष्ट ऐकून सगळे सूरीशी मैत्री करायला येतात. आज जर सूरीला चाय बनवायला येत नसती, कदाचित सगळे त्याचे मित्र बनले नसते. आज पहिल्यांदा त्याला चायवाला असल्यामुळे आनंद होत होता. दुसऱ्या दिवशी खूप आनंदाने तो आपल्या वडिलांजवळ गेला आणि त्यांना त्याने सगळी गोष्ट सांगितली. अरे हे तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. एक गोष्ट तर माझ्याकडे पण आहे. मी दुसरी नोकरी शोधली आहे. सूरी ही गोष्ट ऐकून खूप चिंताग्रस्त होतो. नाही बाबा, तुम्हाला तुमचं काम बदलायची काहीच गरज नाहीये. तुम्ही जे काम करता ते खरंच खूप चांगलं असतं आणि कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं. मला हे समजलंय. सूरीचे वडील हे ऐकून खूप आनंदी होतात आणि दुसऱ्या दिवसापासून तो खूप आनंदाने आपल्या दुकानात आपल्या वडिलांची मदत करू लागला. आणि जसा तो शाळेमध्ये पोहोचला आणि सगळे मिळून त्याच्याशी बोलायला लागले आणि त्याच्यासोबत खेळायला पण लागले. एन्स्टापूर नावाचे एक गाव होतं, जिथे जॉली नावाचा एक माणूस आपल्या आई बाबांबरोबर राहायचा. जॉली बरोबर त्याचे 2 मित्र फिरायचे, सम्राट आणि जिग्नेश. एक दिवस असंच ती लोक बाहेर मिळतात. अरे जिग्नेश आणि जॉली, तुला माहितीये जॉब लागलाय आणि ते सुद्धा शहरातल्या एका मोठ्या कंपनीमध्ये. आता मी खूप पैसे कमवणार. काय बोलत आहेस? माझा सुद्धा शहरामध्ये एक जॉब लागलाय नवीन कंपनीत. तू सांग जॉली, तुझं कसं चालू आहे? तुम्हा दोघांना तर माहिती आहे, मी मध्येच माझा अभ्यास सोडून दिला होता. त्याच्याचमुळे आत्तापर्यंत मला काही नवीन नोकरी नाही मिळाली आहे. काही गोष्ट नाही जॉली, सगळे काही घारीप्रमाणे उडत नसतात. काही लोक कोंबडीसारखे पण असतात. पंख तर आहेत, पण ते जमिनीवरतीच फडफड करत असतात. जिग्नेश, तुला असं कुठल्या लाचार माणसाची चेष्टा नाही करायला पाहिजे. त्याची आई गावामध्ये चहा विकते, त्याच्यामुळे त्यांचं काम चालून जातं. जॉली, तू याच्या गोष्टीचं वाईट नको वाटून घेऊ. त्या दोघांचं बोलणं ऐकून जॉली नाराज होतो आणि तिथून निघून जातो आणि घरी येतो. घरी त्याची आई त्याला बोलते. सम्राट आणि जिग्नेशची आई सांगत होती की त्या दोघांची नवीन नोकरी लागली आहे आणि तू इतका हताश होऊन बाहेरून काय येत आहेस? काही नाही आई, माझ्या दोन्ही मित्रांना शहरामध्ये नवीन नोकरी लागली आहे, पण मला अजून कुठेच काही काम नाही लागले अजून. अरे बाळा, मी आहे ना.
आई, तू ठीक तर आहेस ना? हो बाळा, मी ठीक आहे. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. खूप मन लावून चहा जॉलीची आई खोकत खोकत बेशुद्ध होते. जॉली गावाच्या डॉक्टराला घरी बोलवतो आणि ती जॉलीच्या आईचा इलाज करते. जॉली डॉक्टरकडून आपल्या आईच्या तब्येतीबद्दल विचारतो. काय झालं माझ्या आईला? तुझ्या आईची तब्येत खूप जास्त खराब झाली आहे. तिला काम करायला अजिबात लावू नकोस आणि जी औषधं मी ह्या कागदावर लिहिलेली आहेत त्यांना दररोज आपल्या आईला खाडवत राहा. डॉक्टर तिथून निघून जाते. जी औषधं डॉक्टर पर्चीवर लिहून जाते ते सगळं काही शहराची औषधं होती. हे औषधं तर खूपच महाग आहेत आणि माझ्याकडे तर पैसे पण नाहीयेत. अरे मला काही ना काहीतरी करावंच लागेल. जॉली आपल्या आईच्या चहाच्या स्टॉलवर जातो आणि चहा विकायला लागतो. चहा, चहा, गरमागरम चहा घ्या. जेव्हा जॉली चहा विकत होता तेव्हा तिथे त्याचे मित्र सम्राट आणि जिग्नेश जात होते आणि त्याला बोलतात, अरे दादा, हे काय? हा तर चहा विकायला लागला. काही लाज वगैरे नाही वाटत आहे का? थोडा अभ्यास जर केला असतास तर एक चांगली नोकरी मिळाली असती तुला. जॉली रागात जिग्नेशला उत्तर देतो. काय अर्थ आहे तुमचा मेहनतीशी? चहावाले काय मेहनत नाही करत का? माझी आई आजारी आहे, पण तरी सुद्धा मी तुमच्याकडे पैसे मागायला आलो का? नाही आलो ना? अरे चिडत का आहेस? बस आम्ही हे सांगायला आलो होतो की आम्ही दोघं शहरामध्ये चाललोय. ठीक आहे जॉली, आम्ही चाललो. तू तुझा चहा विकत बैस. दोन एकदा पुन्हा जॉलीची मस्करी करून तिथून निघून जातात. जॉलीची चहा विकून काहीच कमाई होत नव्हती आणि त्याच्याकडे थोडे पण पैसे नव्हते की तो त्या औषधांना विकत घेऊ. जॉली उदास होतो. तेव्हा त्याच्या दुकानामध्ये एक म्हातारा माणूस येतो. जो गळ्यामध्ये सोन्याचा हार आणि काळा चष्मा घालून येतो. अरे बेटा, काय झालं? एवढा परेशान का आहेस? खुश राहा, हस, ह्या क्षणाला जगायला शिक. आणि मला चहा पाच, पण माझ्याकडे पैसे नाहीयेत. जॉली त्या म्हाताऱ्या माणसाला चहा देतो. म्हातारा माणूस जॉलीला बोलतो, बाळा, मला असं वाटतंय की तुझ्यासोबत काहीतरी घटना घडत आहे. त्यामुळेच तुझ्या डोक्यावरती चिंता दिसून येत आहे. चला तर सगळं सांग मला, काय गोष्ट झाली आहे. मी तुझी मदत करेल. तुम्ही माझी मदत करताल? हो हो, का नाही. आधी हे तरी सांग की काय झालंय तर नक्की. जॉली त्या म्हाताऱ्या माणसाला सगळं काही सांगतो. म्हातारा माणूस त्याचं ऐकतो आणि त्याला बोलतो, तू चिंता नको करूस, मी तुझी मदत करेल. तुझ्या आईला काय नाही होणार. मी माझ्या मित्राला आत्ता बोलवतो. म्हातारा दोन्ही हात जोडतो आणि मंत्र वाचतो. असला विस्तला माझी मैत्रीण गाय जिथे कुठे असेल ती लवकर इथे यायला पाहिजे. तेव्हा तिथे अचानक एक गाय येते. हे सगळं बघून जॉली आश्चर्यचकित होतो. म्हातारा माणूस गायला बोलतो, तू आतापासून या जॉली सोबत राहशील आणि हिची मदत करत राहशील. समजली माझी सगळी गोष्ट? ठीक आहे. काय? ही गाय इथे कशी आली आणि ही बोलत कशी आहे? गाईज, हे बघा, माझ्या जायचा वेळ झाला आहे. ह्या गाईच्या दुधाने आपला चहा बनवत जा आणि हे लक्षात ठेव की हे गाईचं दूध कुठल्या रबडीपेक्षा कमी नाहीये. आणि जरा स्वतःचे कपडे घालण्याचा पद्धत सुद्धा बदलून टाक. थोडं नवीन प्रकारचे कपडे घाल. चल, आता मी चाललोय. तो म्हातारा माणूस तिथून निघून जातो. जॉली त्या गाईला आपल्या घरी घेऊन जातो आणि दुसऱ्या दिवस तिचं दूध काढून आपल्या दुकानामध्ये येऊन चहा विकायला लागतो. तेव्हा तो बघतो की हे दूध दूध नाही पण रबडी आहे. जॉली कपडे पण वेगळे घालतो आणि आपल्या दुकानावर लिहितो, जॉली की रबडी चाय. रबडी चहा घ्या, रबडी चहा घ्या. असा चहा तुम्ही कधीच घेतला नसेल. तेव्हा तिथून एक बाई जात होती आणि रबडी चहा म्हणून ऐकते. हे रबडी चाय म्हणून काय आहे? अरे दीदी, हा जॉलीचा रबडी चहा आहे. एकदा घेऊन तरी बघा. ते बरं, बघू तुझी रबडी चहा कशी लागते. जॉली चहा बनवून त्या बाईला देतो. ती बाई त्या रबडी चहाला पिते आणि बोलते, अरे ह्या आधी तर मी इतकी चांगली चहा कधीच नाही पिली. हा तर खूप चांगला चहा आहे. जॉली भाऊ, आणखीन एक चहा देणार आहे? आत्ता देतो.
हळूहळू जॉलीचा चहा पूर्ण गावामध्ये प्रसिद्ध होऊन जातो. जॉली आपल्या आईचा इलाज सुद्धा करून देतो. जॉली गावामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत माणूस बनतो, फक्त आणि फक्त चहा विकून. आणि दुसरीकडे त्याचे मित्र सम्राट आणि जिग्नेश ज्या कंपनीमध्ये काम करत होते त्या दोघांची कंपनी कंगाल होऊन जाते, ज्यामुळे त्या दोघांना नोकरीमधून काढून दिलं जातं आणि ते दोघे जण परत आपल्या घरी येतात. गावी आल्यानंतर ते दोघे एका दुसऱ्याला बोलतात. यार, माझं तर खूप मोठं नुकसान झालं. आता आपल्याला काम कोण देणार? किती मेहनतीनंतर हे काम मिळालं होतं. सगळी मेहनत पाण्यात गेली. चल जाऊया, त्या गरीब जॉलीकडे चहा प्यायला जाऊ. त्याची ती हालत बघून थोडं आपल्याला तरी चांगलं वाटेल. सम्राट आणि जिग्नेश दोघे जण जॉलीच्या दुकानावर जातात. तिथं पोचतानाच ते बघतात की जॉलीची दुकान आता मोठी झाली आहे. दोघे जण आश्चर्याने तिथं बघतात आणि जॉलीकडे जवळ जाऊन बोलतात. अरे जॉली, तुझ्या चहाचं दुकान तर खूपच मोठं झालं यार. खरं खरं सांग, कुठून एवढे पैसे आले तुझ्याकडे? असे प्रश्न मला का विचारत आहात? तुला काय वाटत आहे की चहा विकून विकून कुठला माणूस काही श्रीमंत नाही होऊ शकत? ह्या सगळ्या गोष्टी मी चहा विकूनच कमवल्या आहेत. सम्राट आणि जिग्नेशच्या मनामध्ये जॉलीची दौलत शौहरत बघून ईर्ष्या होते. जॉली त्यांना रबडीची चहा पाजवतो. दोघे जण रबडी चहा पितात. पितानाच सम्राट जॉलीला बोलतो. जॉली, हा रबडी चहा मी कधीच नाही पिलाय आणि मी हे खूपच विश्वासाने सांगू शकतो की याच्यापेक्षा चांगली चहा मी अख्ख्या जगात नाही पिलीये. खरं बोलला, ह्याचा चहा पिल्यानंतर एकदम असं मनातून सुख मिळालं. आता आम्ही तुझे तर खूप जुने मित्र आहोत. आम्हाला तरी सांग की तू हा रबडी चहा बनवतो तरी कसा? जॉली त्या दोघांना जादुई गाईच्या बद्दल सांगतो. सम्राट आणि जिग्नेश रबडी चहा पिऊन आपापल्या घरी जातात आणि मधीच थांबून दोघे जण एका दुसऱ्याला बोलतात. ऐक सम्राट, लक्ष देऊन. माहिती नाही की आपल्याला पुढे काही जॉब मिळेल की नाही. यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. जसं की तू ऐकलं की त्याच्याकडे काही जादुई गाय आहे. आपल्याला तिला चोरावं लागेल. नेकी आणि पूछपूछ, माझ्या मनात सुद्धा हेच येत होतं. मी तर या गोष्टीला कधी सहनच नाही करू शकत की 10वी पासवाला आपल्या पुढे निघून जाईल. जशीच रात्र होईल आपण त्या गायीच्या तबेल्यात जाऊन त्याच्या गायीला चोरून घेऊया. दोघे जण त्या गायीला चोरण्याची योजना बनवतात. रात्र होऊन जाते आणि सम्राट आणि जिग्नेश दोघे जण जॉलीच्या गायीच्या गोट्यामध्ये जातात, जिथे ती जादुई गाय झोपत होती. ते बघ, तीच आहे ती जादूची गाय जी रबडी सारखं दूध देते. जिग्नेश पुढे जातो आणि गायीची बांधलेली दोरी उचलतो आणि गायीला बाहेर घेऊन जातो. तेव्हा गायीची झोप मोडते आणि ती त्या दोघांना बघून बोलते. तुम्हा दोघांची हिम्मत कशी झाली मला चोरी करण्याची? दोघे जण आश्चर्यचकित होतात. तू तर बोलत आहेस. हे कसं होऊ शकतं? पतंग हव्यामध्ये उडते पण त्याची डोर जमिनीवर राहणाऱ्या माणसाच्या हातावर असते. जेव्हा त्या माणसाच्या हातातून ती डोर सुटते तर ती पतंग आकाशामध्ये इकडे तिकडे जायला लागते आणि खाली येऊन पडते. तुम्ही दोघे त्या बिडोल पतंगासारखे आहात आणि जॉली तो आहे ज्याची डोर जमिनीपासून जुडलेली आहे. आम्हाला माफ करा. आम्हाला दोघांना आमच्या नोकरीवरून काढून टाकलंय. त्यामुळेच आम्ही इथे तुला चोरायला आलो होतो. आम्ही विचार केला की तुला चोरून आम्ही आमची स्वतःची रबडी चहाची दुकान चालू करणार. मला माफ करा गायजी. ती लोक जेव्हा बोलत होते तेव्हा मागून जॉली येतो आणि त्यांना बोलतो. मी तुम्हा दोघांची पूर्ण गोष्ट ऐकलीये. जर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलंय तर ही गोष्ट तुम्ही दोघांनी मला का नाही सांगितली? लक्ष देऊन ऐका माझी गोष्ट. मित्र आपला कितीही मोठा झाला ना तरी तो मित्रच असतो आपला. समजलं सम्राट आणि जिग्नेश? मला माफ कर जॉली की आम्ही तुला एकदम खाली दाखवलं. आमच्याकडे काही काम नाहीये. आमची काहीतरी मदत कर जॉली. एवढीच गोष्ट आहे ना. चला, उद्यापासून तुम्ही माझ्या दुकानावरती या. जॉली सम्राट आणि जिग्नेशला आपल्या कामावर ठेवतो आणि दोघांना त्यांच्या शहरच्या कंपनीपासून दुप्पट पगार देतो.